हे आहे श्री गजानन महाराज प्रकटस्थान. गजानन महाराज शेगावमध्ये सर्वात प्रथम याच ठिकाणी प्रकट झाले होते. बंकटलाल आणि दामोदर पंत यांनी सर्वात प्रथम महाराजांना ओळखले. ते असे की एके दिवशी देवीदास पातुरकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. तेव्हा उष्ट्या पत्रावळ्या या वडाच्या झाडासमोर टाकल्या होत्या. तेव्हा एक व्यक्ती त्या उष्ट्या पत्रावळ्यांमधून शिते वेचून खात आहेत हे दृश्य सर्वात प्रथम बंकटलाल व दामोदर पंत यांनी पाहिले. तेजोमय व अजाणबाहो असलेली ही व्यक्ती म्हणजेच साक्षात परमेश्वराचा अवतारच असली पाहिजे, अशा प्रकारे बंकटलाल व दामोदर पंत यांनी हे ओळखले. श्री गजानन महाराज सर्वात प्रथम या वडाच्या झाडाखाली 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रकट झाले होते. त्या योगे ही जागा प्रकटस्थळ म्हणून प्रसिद्ध झाली. आता आपण चाललोय देवीदास पातुरकरांच्या सदनात. हे आहे देवीदास पातुरकरांचं सदन. संस्थेस ही जागा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी हे श्रींचे स्मारक व स्मृती मंदिर साकार झाले आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराचं बांधकाम खूपच सुंदर आहे.